उलट मराठीचे 204 झालेत. 204 मराठीचे. कुठले आले रे 204? कुठले? माझ्याकडे आकडा 112चा आहे. किती आमदार आले? 112 आमदार आले साहेब. 112 आमदार आणि 112 आमदार आले आणि हे बाबा सांगतो 204 आले. महाराष्ट्र विधानसभा 2024 मध्ये महायुतीला मोठं यश मिळालं आणि यामध्ये महायुतीचे 200 पेक्षा जास्त आमदार निवडून आले. पण मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये जर आपण पाहिलं तर ज्या पद्धतीनं लोकसभेला महायुतीला मोठा फटका बसला होता, कारण की जरांगे फॅक्टर राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात चालला होता. मग मनोज जरांगे फॅक्टर हा विधानसभेला सुद्धा चालेल, महायुतीचा सुपडा साफ होईल असं वाटत होतं. पण मात्र त्याच्या उलट झालं. महायुतीचं सोडून महाविकास आघाडीचा सुपडा साफ झालेला आपला पाहायला मिळाला आणि यामध्ये सर्वाधिक आमदार हे महायुतीचे निवडून आले. त्याच्यामध्ये भाजपचे 132 आले, तर शिंदे गटाचे 57 आले आणि अजित पवार यांचे 41 आमदार निवडून आले. आता यांचे एवढे आमदार निवडून आले तर महाविकास आघाडीचे तिन्ही पक्षांचे मिळून फक्त 46 आमदार निवडून आले. आता अशी सगळी आमदारांची संख्या राज्यामध्ये असताना मनोज जरांगे पाटील यांचं एक वक्तव्य आलं आणि ते म्हणाले की आम्ही कोणालाही पाडा म्हणलो नव्हतो किंवा कोणालाही निवडून आणा म्हणलो नव्हतो. समाजाने बरोबर ज्याला पाडायचं त्याला पाडलं आणि ज्याला निवडून आणायचं त्याला आणलेलं आहे आणि यामध्ये मराठा आमदार हे 204 निवडून आलेले आहेत असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले. मग खरंच राज्यामध्ये निवडून आलेले जे आमदार आहेत ते 204 आहेत का त्याच्यापेक्षा जास्त आहेत का कमी आहेत? कारण की मनोज जरांगे पाटील यांनी 204 सांगितलेत, अजय बावस्कर यांनी सांगितलेत, लक्ष्मण हाके यांनी 112 सांगितलेत. हे तिघं नेमकं काय म्हणतात हा व्हिडिओ पहा. जे नाही तेच ऐकायला मिळत. एक निवडून नाही आणता आलं. उलट मराठीचे 204 झालेत. 204 मराठीचे. उग हा नाही बुळबुळ गाड्या आहे, कोण आल्या तर कोण नाही काही सांगत येत. मग उघडले लिहिले नसतं होत, करून दाखवावं लागतं. 204 खोटं बोलते. अरे जरांगे अक्कल नाही हो त्याला. कुठले आले रे 204? कुठले? माझ्याकडे आकडा 112चा आहे. हा म्हणतो किती? 204. कुठले आले सांग. ये ना ये म्हणाव सामने माझ्या. सांगतो तुला मग मतदारसंघ वाईज कोण कुठं आलं ते. अहो फेक लबाड बोलतोय. भामटा आहे भामटा. 204 आमदार मराठ्यांचे निवडून आले, त्यांचं मी अभिनंदन करतो असं मनोज जरांगे म्हणले. आणि किती आले रे असं ते मुलाखत चालली होती त्यांची, पत्रकार बसले किती कोणतरी म्हणलं 204 आणि लगेच हे 204. अरे ते पलीकडे बसलेला माणूस त्याला किती अक्कल आहे, तो कोण माणूस आहे? 204 आमदार आले. किती आले मग तुमच्याकडे? काय आकडा आहे? आकडा आहे माझ्याकडे, यादी आहे. हे यादी सहित काढली. किती आमदार आले? 112 आमदार आले साहेब. 112 आमदार आणि 112 आमदार आले आणि हे बाबा सांगतो 204 आले. आणि काय म्हणले परत? निवडून आम्हीच आणले. तुमचं काय कॉन्ट्रीब्युशन आहे? ऐकलं? या पद्धतीनं आपण तिघांचेही बोलणं ऐकल्यानंतर खरा आकडा नेमका काय आहे हेच आपल्याला सविस्तरपणे या ठिकाणी पाहायचंय. जर आपण पाहिलं तर विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला भरघोस असं यश मिळालं. मराठवाड्यामध्ये नेमकं काय झालं हे सुद्धा आपण सविस्तरपणे पाहणार आहोत. मराठवाड्यामध्ये जर आपण पाहिलं तर मराठवाड्यामध्ये 46 जागांपैकी 29 उमेदवार हे महायुतीचे निवडून आले आणि या 29 उमेदवारांपैकी 25 आमदार हे महायुतीचे मराठा होते. मराठा आमदार म्हणून या ठिकाणी निवडून आलेले होते. आता मराठा आमदारांची संख्या किती, नेमके ते किती निवडून आलेत याचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी राज्यामध्ये किती आमदार निवडून आलेत याच्याविषयी सविस्तर सांगितलंय ते म्हणजे मराठा महासंघानं. मराठा महासंघाच्या वतीनं सांगण्यात आलंय की राज्यामध्ये की शिंदे यांच्या 57 आमदारांपैकी 26 आमदार हे मराठा आहेत, तर भाजपच्या 132 आमदारांपैकी 48 आमदार हे मराठा कुणबी मराठा आहेत, तर अजित पवार यांच्या 41 आमदारांपैकी 20 आमदार हे कुणबी मराठा आहेत असं सांगण्यात आलंय. तर काँग्रेसच्या 16 आमदारांपैकी 5 आमदार हे मराठा आणि कुणबी आहेत, तर शरद पवार यांच्या 10 पैकी 5 आमदार मराठा आणि कुणबी आहेत, तर ठाकरे गटाच्या 20 पैकी 6 आमदार हे मराठा आणि कुणबी आहेत, तर अपक्ष 2 हे मराठा कुणबी आहेत. अशा पद्धतीनं अखिल भारतीय मराठा महासंघानं मराठा समाजाचे किती आमदार निवडून आलेत
हे स्पष्टपणे बोलून दाखवलेलं आहे. पण मात्र आता ज्या पद्धतीनं अखिल भारतीय मराठा महासंघानं आकडेवारी जाहीर केली आहे त्या हिशोबानं जर आपण पकडलं तर या ठिकाणी 112 आमदार मराठा महासंघाचे होतात. तर मनोज जरांगे पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे 204 मराठा आमदार होतात. आता हे संपूर्ण मराठा आमदारांचं जे काही गणित आहे ते कोणी खरं सांगितलंय, कशा पद्धतीनं खरं सांगितलंय हे आपल्याला समजणारच आहे. पण मात्र या संपूर्ण आकडेवारीवर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या.